नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण इन्स्टंट असे होणारे दोन नाश्त्याचे पदार्थ बघणार आहोत किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेले आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 छोटी वाटी मी रवा घेतलेला आहे. आता त्याच्यामध्येच मी थोडेसे मसाले घातलेले आहेत. 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं, थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि अर्धा चमचा मी त्याच्यामध्ये काळी मिरी पावडर घातलेला आहे आणि 1 वाटीभर पाणी घातलेलं आहे. ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं का, त्याच वाटीने मी इथे पाणी घातलेलं आहे. तर दुसरी वाटी पण ह्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. तर एकूण मिळून मी 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. तर आता हे बॅटर आपण थोडा वेळ असंच झाकून ठेवूयात, कारण आपण ह्याच्यामध्ये रवा घातलेला आहे. तर 10 ते 15 मिनटं आपण हे बॅटर झाकून ठेवूयात. तर आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊयात. जर तुमच्याकडे कोणत्या भाज्या असतील, तर तुम्हाला मुलांना खाऊ घालायचे असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर, कांदा घातलेला आहे. तर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं रंग येण्यासाठी मी इथे लाल तिखट 1 चमचाभर घातलेला आहे. तर तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता, कारण हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे. तर आता याला छान असं ढवळून घेऊयात आणि याला आपण आता झाकून ठेवूयात. तर मस्त असे कुरकुरीत ह्याचे घावणं तयार होतात. तर तुम्ही हे मुलांना डब्याला किंवा रात्रीच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. तर त्याच्यासाठी आपण एक इन्स्टंट चटणी बघूयात. तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. 1 तासभर मी भिजत घातले होते. आता त्याच्यामध्येच मी 2-3 लाल तिखट मिरच्या घातलेल्या आहेत. त्या पण भिजत घातल्या होत्या. आता त्याच्यात चवीनुसार मीठ घालूयात. तर अशी चटणी करसाल तर एकदम मस्त अशी लागते. थोडासा गूळ घातलेला आहे आणि थोडीशी चिंच घालायची आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला बारीक असं वाटून घेऊयात आणि एक तडका देऊन देऊयात. तर आता इथे डोशाचा पॅन जो आहे का, तावा आहे का, तो गरम केलेला आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने सर्व बाजूने आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे का, ते असं ओतून घ्यायचं आहे. तर बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, एकदम पातळसर अशी केलेली आहे आपण. 1 वाटी पीठ आहे, तर त्यासाठी 2 वाट्या पाणी आपण वापरलेलं आहे. तर मस्त असे हे कुरकुरीत घावणं होतात. जर तुम्हाला जास्त कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या आणि जर तुम्हाला थोडेसे मऊ खावासे वाटत असतील तर तुम्ही एक बाजू भाजून दुसऱ्या बाजूने पलटून लगेच ते काढून घ्या. तर बघू शकता, एक बाजूने भाजलेलं आहे आणि असं भाजलं की लगेच त्याच्या सर्व कडा जे आहेत का, तो सोडतो आणि आपण पलटून घेऊ शकतो. तर मस्त असं हे पातळसर असं हे घावणं तयार आहे. तर तुम्ही जाळी बघू शकता, आपण नाही याच्यामध्ये इनो, सोडा कुठलेही आपण काहीच घातलेलं नाही. तर तरी पण जे घावण आहे का, किती मस्त असं झालेलं आहे आणि एकदम पातळसर असं झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, मस्त असे घावणं आणि चटणी तयार आहेत. तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा. तर मी ह्याच्यासोबत वरणसुद्धा केलेलं होतं आंबट गोड आणि चटणी आणि घावणं तर तयार आहेत. तर आता लगेच आपण दुसरा जो पदार्थ आहे का, तो पण तयार करून घेऊयात. तर हा जो पदार्थ आहे का, हा 2 in 1 म्हणू शकता तुम्ही, कारण हा उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता किंवा असाच सुद्धा खाऊ शकता. तर इथे मी 1 वाटीभर भगर घेतली आणि एक अर्धी वाटी साबुदाणा घेतला होता. तर मी तो 2 तास भिजत घातला होता. आता त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे दाण्याचं कूट घातलेलं आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याला आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता, एकदम बारीक असं मी हे वाटून घेतलेलं आहे. तर आपल्याला ह्याचे पण धिरडे बनवून घ्यायचे आहेत. तर आता याच्यासोबत सुद्धा आपल्याला एक चटणी बनवून घ्यायची आहे आणि मी थोडंसं मिक्सरचं भांडं विसळून त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन पाणी घालून घेतलेलं आहे. तर बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे का, ती बघू शकता तुम्ही. पातळसर असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 बटाटा किसून घेतलेला आहे. वरची साल्ट काढून किसून त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता तो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर बटाटा तुम्ही नक्की घाला या धिरड्यामध्ये. खूप मस्त चवीला तर एकदम भन्नाट लागतो, पण छान असा आपले धिरडे पण मोडणार नाहीत. आता आपण याच्यासाठी एक झटपट चटणी करून घेऊयात. तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्हाला जर आंबट गोड चटणी आवडत असेल तर तुम्ही याच्यात गूळ-साखर घालू शकता, पण मी तशीच केलेली आहे. तर आता याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून याला वाटून घेऊयात आपण.
आणि त्याला लगेच आपण एक तडकासुद्धा देऊन देऊयात. तर आता लगेच आपण याचे धिरडे तयार करून घेऊयात. तर तावा तापलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं ताव्याला आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने धिरडं पसरवून घ्यायचं आहे. आणि सर्व बाजूनी आपल्याला हे तावा जो आहे का फिरवून आपल्याला हे धिरडे भाजून घ्यायचे आहेत. तर कमी गॅसवर ही धिरडी भाजून घ्या, त्यामुळे काय होईल एकदम कुरकुरीत होतील आणि छान असा रंग पण येईल त्याला आणि कुरकुरीत पण होतील. तर मी तावा असा आलटून पालटून सर्व बाजूनी भाजून घेते. तर बघू शकता मस्त धिरडं भाजलेलं आहे एक साईड. आता याला पलटवून घेऊयात. तर बघू शकता मस्त असं हे धिरडं तयार झालेलं आहे. रंग बघू शकता तुम्ही मस्त असा आलेला आहे आणि चवीला तर आहा मस्त जबरदस्त झालेलं होतं हे धिरडं. तुम्ही नक्की करून बघा. मुलांना डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी काही हलकं-फुलकं खायचं असेल तर हे दोन्ही पदार्थ तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला कोणता पदार्थ जास्त आवडला तो. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग अशात आपण नवनवीन रेसिपीमध्ये भेटणार आहोत. तर तुम्हाला कोणत्या रेसिपी नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी हव्या असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूयात पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.